हॅलो 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 निवास, गुड इव्हनिंग. तो कसे आहेत घरचे मिसेस वगैरे कसे आहेत? कसे आहे सगळे? ओके. निवास, वेदांत, हॅलो निवास, आवाज येतोय माझा? ओके. स्क्रीन क्लिअर आहे? ग्रेट. चलो, तर वेदांत, लास्टली आपण त्या दिवशी आपलं लेक्चर थोडस आपल्याला कॅन्सल करावं लागलं कारण निवासच्या घरी एक गुड न्यूज आली. अभिनंदन सगळ्यात अगोदर तर निवास आणि त्याच्या मिसेस की ते त्यांना एक दे आर ब्लेस्ड विथ बेबी गर्ल. अभिनंदन निवास तुमचं. खूप सगळं ठीक आहे आता? ठीक आहे, चालेल, ओके, गुड. चला, तो आपण ना लास्टली काय पाहत होतो वेदांत, तर आपण पाहत होतो की एक इंटिजर डेटा टाईपचा जो आपण आयडी घेतलेला आहे किंवा डेटा टाईप वापरायचा जो प्रयत्न करत आहोत, प्रिंट मध्ये येऊन बोलतो मी तुम्हाला स्क्रीन दिसते ना वेदांत? हो सर. गुड. सो इंटिजर डेटा टाईपचा आपण काय करत होतो, सपोज आपल्याला आपण प्रोग्राम असा लिहायचो, कसा लिहायचो, आपण असं लिहायचो, इथे लिहायचो आपण इथे लिहायचो हॅश इन्क्लूड stdio.h, त्यानंतर लिहायचो हॅश इन्क्लूड conio.h आणि मग लिहायचो वाईड मेन फंक्शन आपलं. त्यानंतर आपण मेन फंक्शन मध्ये गेट ch ला यूज करायचं आणि गेट ch च्या नंतर clr scr यूज करून आपण पाहिले. आपल्याला जर एक इंटिजर डेटा टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची असेल जी की नॉर्मली न्यूमेरिक व्हॅल्यू असते, तर आपण काय करायचं, INT असं डिक्लेरेशन द्यायचं. आपण सांगायचं की आम्ही जी आता करणार आहोत स्टोअर व्हॅल्यू किंवा वापरणार आहोत प्रोग्राम मध्ये, ती इंटिजर डेटा टाईपची म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू असणार आहे. आणि आपण असं लिहायचो INT नंबर इक्वल टू 10 आणि मग त्याला प्रयत्न करायचो आपण printf चा वापर करून की हे याची व्हॅल्यू फेच करता येते. तर आपण त्याच्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचो आणि त्या ब्लॉकचं नाव द्यायचं, जेणेकरून आपल्याला काय आउटपुट यायचं आपलं काय जो काय नंबर असेल तो 10 असा आउटपुट यायचं. बरोबर आहे. आता आपण त्या दिवशी काय बघितलं होतं, आपण बघितलं होतं की इंटिजर डेटा टाईपच्या व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी आपल्याला किती स्पेस लागतोय, तर 2 बाईट लागत होते. बरोबर. आणि 2 बाईट इक्वल टू किती होते, 16 बिट्स होते. बरोबर, 16 बिट्स होते. आता हे जे 16 बिट्स आहेत, ऑन द बेसिस ऑफ 16 बिट्स आपण काय केलं, याची रेंज काढण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण असं लिहिलं होतं 2 raised to 16, राईट. 2 raised to 16 आणि याचं कॅल्क्युलेशन आपलं आलं होतं 65,536. बरोबर, राईट. आता विषय काय झाला की आपण याला रेंज मध्ये कन्वर्ट करायचं होतं, म्हणून आपण याला काय केलं, डिवाइड बाय 2 केलं आणि डिवाइड बाय 2 केल्यानंतर एक रेंज आपल्याला मिळाली 32,768. हे जे आहेत हे मायनस मध्ये
कारण न्यूमरिक व्हॅल्यू मायनस मध्ये जे असतात ते आपल्याला कळालं, लक्षात आलं. आपण त्या टेम्परेचरचं उदाहरण घेतलं होतं, एक्झाम्पल घेतलं होतं की बाबा लंडन मध्ये आज टेम्परेचर मायनस मध्ये असेल किंवा अंटार्क्टिका खंडामध्ये मायनस मध्ये असेल, बरोबर. आणि म्हणून मायनस व्हॅल्यूज आर ऑल्सो इम्पॉर्टंट व्हॅल्यूज अँड दोज आर न्यूमरिक व्हॅल्यूज, असा आपला एक कन्सेप्ट झाला आणि आपण मायनस मध्ये सुद्धा त्याला घ्यायला सुरुवात केली होती. तर तसंच इथे सुद्धा केलेलं आहे. 767 इतकी त्याची रेंज निघली होती, बरोबर आहे. मग प्रश्न हा होता की या रेंजच्या बाहेर गेल्यानंतर काय येतं, बरोबर. आणि त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल केलं होतं. चला लगेच मी घेऊन जातो तुम्हाला, परत लगेच शॉर्ट मध्ये ते रिवाइज करतो, कारण 2 दिवस होऊन गेलेले. शॉर्ट मध्ये रिवाइज करतो आणि मग लगेच आपल्याला काय करता येईल, पुढचं जे इंटिजर डेटा टाईपचं सब टाईप आहे त्याच्याकडे आपल्याला जाता येईल. तो आपण हे बंद करायचंय, हेही बंद करायचंय, हेही बंद करायचंय, हेही बंद करायचे आणि मला नवीन फाईल ओपन करायची. मला वाटतं नवीन फाईल मध्ये आपलं हे जुनं एक एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये आपण टाकूयात नंबर इक्वल टू 500% आणि इथे नंबरला प्रिंट करूया, जेणेकरून आपल्याला काय मिळेल, 500 हे आन्सर परफेक्टली मिळेल. पण आपण त्या दिवशी काय करायचा प्रयत्न केला होता, एका शॉपचं बिल बनवण्याचं एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न केला होता. मग बिल मध्ये काय काय असतं तर आपल्याला कळलं त्या दिवशी की काय काय आपण इंटिजर डेटा टाईपच्या व्हॅल्यूज डिक्लेअर केल्या, व्हेरिएबल्स डिक्लेअर केले. कोणते कोणते व्हेरिएबल्स डिक्लेअर केले होते आपण त्या दिवशी, आपण केलं होतं शुगर, आपण केलं होतं राईस, आपण केलं होतं ऑइल, आपण केलं होतं बिल, राईट. असे 4 व्हेरिएबल तयार केले होते आणि या व्हेरिएबल्सला व्हॅल्यू देखील दिल्या होत्या. शुगरची व्हॅल्यू आपण त्या दिवशी ठरवली होती 45 रुपये, राईसची व्हॅल्यू आपण त्या दिवशी ठरवली होती 65 रुपये, ऑइलची व्हॅल्यू आपण त्या दिवशी ठरवली होती 150 रुपये आणि बिल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. मग बिल कॅल्क्युलेशन कसं होतं नॉर्मली, तर बिलचा जो फॉर्म्युला आपण लिहिला जातो तो असा लिहिला जातो की क्वांटिटी इंटू प्राइस, बरोबर आहे. बिल इक्वल टू काय, क्वांटिटी इंटू प्राइस. मग आता क्वांटिटी किती ठरली आपली त्या दिवशी क्वांटिटी ठरली होती की आपण काय करूयात, 2 किलो साखर घेऊयात, 2 किलो साखर घेऊयात, ठीक आहे. 2 किलो राईस घेऊयात आणि 1 लिटर किंवा 1 किलो ऑइल घेऊयात, बरोबर आहे. म्हणजे 2, 2 आणि 1. तर आपल्याला बिल जर बनवायचं असेल तर कसं बनवावं लागेल, मग आपल्याला शुगरचं कॅल्क्युलेशन करावे लागेल, शुगर लिहावे लागेल, शुगर इंटू 2 करावं लागेल. त्याच्यानंतर काय करावं लागेल, राईस इंटू 2 करावं लागेल. त्याच्यानंतर काय करावं लागेल, ऑइल तर आपल्याला इंटू करण्याची गरज नाही, कारण आपण ऑइल 1 किलो घेतोय, बरोबर. आणि या तिन्हीचं जे मल्टिप्लिकेशन येईल याची ऍडिशन करून आपल्याला बिल तयार करता येऊ शकतं, बरोबर. तर मग आपण याला थोडंसं आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून आपण काय केलेला, ब्रॅकेट दिलं, याला एक ब्रॅकेट टाकलं, इथे एक प्लसचं चिन्ह दिलं आणि दॅट्स इट, बरोबर. आणि मग आपण बघून प्रिंट करून पाहिलं की आपलं बिल किती येतं. तिथे मी लिहिलं माय बिल इज, युअर बिल इज असं लिहिलं /n, खालच्या लाईनला यावं म्हणून, युअर बिल इज आणि % मध्ये आपण काढायचा प्रयत्न केला, बिल यायला. चला बिल बघूया किती आलं, ते बिल आलं, बरोबर आलं 370 रुपये. पण जर आपण असा विचार केला की यार आता मला माझ्या घरी एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शन मध्ये मला हे सामान घ्यायचंय, तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मला वस्तू खूप जास्त लागतील. मला साखर सपोज 200 किलो लागेल, बरोबर. मला राईस 200 किलोच लागेल आणि मला जर जे ऑइल आहे ते ऑइल जवळपास 70 किलो लागेल किंवा 80 किलो लागेल, बरोबर की नाही. क्वांटिटी जशी वाढेल माणसांची तसं माझं ते त्याची नीड वाढेल आणि मग मला इथे काय करावं लागेल, बदल करावा लागेल. इनपुट मध्ये ज्या व्हॅल्यूज देतोय ना त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. जिथे 2 किलो घेत होतो तिथे मला व्हॅल्यू आता 200 किलो घ्यावी लागेल आणि जो फॉर्म्युला आपण बनवला होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं मॉडिफिकेशन करावं लागेल, राईट. आता हे मॉडिफिकेशन केल्यानंतर देखील आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन अॅक्युरेटली चालायला हवं, बरोबर की नाही. चला बघूया, कंपाईल केलं, रन केलं, ऍप्लिकेशन तर चालतंय पण जे उत्तर यायला लागलंय ना ते उत्तर चुकीचं यायला लागलंय. तिथं मायनस मध्ये काहीतरी व्हॅल्यू यायला लागली 31,536. आता ही जी व्हॅल्यू येते ना मुळामध्ये, ही व्हॅल्यू चुकीची येते हे आपल्याला माहितीये, कारण मायनस मध्ये तर बिल येणारच नाही, माझं बिल पॉझिटिव्ह मध्येच हमेशा येणार आहे, बरोबर. हे होत आहे कशामुळं, तर हे होत याच्यामुळं आपण जे शिकलेलो आहोत, आपण काय शिकलेलो आहोत, आपण शिकलेलो आहोत की इंटिजर डेटा टाईपची एक रेंज आहे आणि त्या रेंजच्या पलीकडची व्हॅल्यू याच्यामध्ये स्टोअर केली जाऊ शकत नाही, बरोबर की नाही. आणि स्टोअर केली जाऊ शकत नाही म्हणून काय करायला लागलाय कंपायलर, आपण त्याला इंटिजर डेटा टाईपची व्हॅल्यू मागत आहोत
इथे ज्यावेळेस आपण त्याला लिहितोय %d आणि मला बिल या बॉक्स मधली, बिल या मेमरीच्या लोकेशन मधली किंवा या एखाद्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू मला काढून दे, पण कशी दे, डेसिमल मध्ये म्हणजे इंटिजर डेटा टाइप मध्ये काढून दे. तर ही ज्यावेळेस तो काढायला जातोय इंटिजर डेटा टाइप मध्ये, त्यावेळेस ती व्हॅल्यू इंटिजर डेटा टाइपच्या रेंजच्या बाहेर असल्यामुळे आपल्याला नेहमी चुकीचं उत्तर येतंय. आणि हे जे उत्तर येतंय आता, या जे उत्तर तुम्हाला दिसतंय -31,536 या उत्तराला दुसरं तिसरं काही नाही तर काय म्हणतात, या उत्तराला म्हणतात गार्बेज व्हॅल्यू. काय म्हणतात? गार्बेज व्हॅल्यू. गार्बेज व्हॅल्यूचा कन्सेप्ट काय आहे? कन्सेप्ट हा आहे गार्बेज व्हॅल्यूचा की केव्हाही ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्हेरिएबल मधून व्हॅल्यू रिट्रीव्ह करत आहात, फेच करत आहात आणि ही व्हॅल्यू त्या असलेल्या बॉक्सच्या, त्या असलेल्या व्हेरिएबलच्या डेटा टाइप पेक्षा, डेटा टाइपच्या रेंज पेक्षा अधिक असते, त्यावेळेस तुम्हाला तो असं चुकीचं उत्तर देतो. ही गार्बेज व्हॅल्यू म्हणजे दुसरं तिसरं काय नसून रॅम मधल्या कुठल्या तरी एखाद्या ब्लॉकचा, त्या ब्लॉक मध्ये कधीतरी राहिलेली एखादी व्हॅल्यू तुम्हाला दिली जाते, रिप्रेझेंट केली जाते. म्हणजे तो असं नाही म्हणणार की जा मी नाही देतय, आता माझ्याकडे व्हॅल्यूच नाहीये, माझ्याकडे रेंज मध्ये बसत नाही तर मी देणार नाही, असं तो म्हणत नाही. तो काय म्हणतो, मी व्हॅल्यू देतो. तो कुठली तरी एखादी व्हॅल्यू रॅम वरची पकडतो, आणतो आणि आपल्याला दाखवतो ती व्हॅल्यू एक्झॅक्टली चुकीचीच असणार आहे. आणि ह्या चुकीच्या व्हॅल्यूला आपल्या टेक्निकॉलॉजी मध्ये किंवा टेक्निकल वर्ड मध्ये त्याला गार्बेज असं म्हटलं जातं. गार्बेज व्हॅल्यू असं म्हटलं जातं. गार्बेज नॉर्मली आपल्याला माहिती आहे, घरातल्या कचऱ्याला आपण गार्बेज म्हणतो, राईट? तर तशाच पद्धतीचा इथे एक कन्सेप्ट आहे ज्याला गार्बेज व्हॅल्यूज असं म्हटलं जातं. पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळेस पायथन, जावा मध्ये वेगवेगळे मोठे मोठे ऍप्लिकेशन्स बनवाल त्यावेळेस तिकडे गार्बेज कलेक्शन्स नावाचा एक कन्सेप्ट असतो, मी तुम्हाला शिकवेल. किंवा डेटा सायन्स मध्ये, डेटा अनालिटिक्स मध्ये गार्बेज कलेक्शन नावाचा एक कन्सेप्ट असतो. तो कन्सेप्ट याच एका कन्सेप्ट वरून आलेला आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कंपायलर कधीही तुम्हाला हे म्हणणार नाही की आय कॅनॉट रिट्रीव्ह द व्हॅल्यू, ही विल गो अँड रिट्रीव्ह द व्हॅल्यू whether it is wrong or whether it is correct. If it is correct then it is okay, but if it is wrong then it is 100% out of the range. आलं लक्षात? तुम्ही त्या रेंजच्या बाहेरची किंवा त्या अस्तित्वात नसलेली व्हॅल्यू रिट्रीव्ह करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नेहमी गार्बेज व्हॅल्यू येईल. मग असं जर येत असेल तर आपल्याला काय असं या बिलाचं उत्तर शोधता येणार नाही का? तर 100% येतं. आणि त्याचं सोल्युशन काय आहे त्या दिवशी आपण शिकलो होतो. इथे इंट जे लिहिलंय ना तुम्ही, इथे जसं तुम्ही या सगळ्या तिन्ही व्हेरिएबलला, चारही व्हेरिएबलला इंटिजर डेटा फॉर्मॅट मध्ये डिक्लेअर केलेला आहे, त्यालाच तुम्हाला काय करायचंय, इंटिजरचाच एक सब टाइप आहे ज्याला आपण लॉंग इंटिजर असं म्हणतो. तुम्हाला जस्ट त्याच्या अगोदर, इंटिजरच्या अगोदर लॉंग हा कीवर्ड यूज करायचा आहे. एवढा एक कीवर्ड यूज केल्याने काय होईल, हा जो बॉक्स असणार आहे या बॉक्सला स्टोअर करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती बदलेल. स्टोअर करण्याची कॅपॅसिटी म्हणजे मेमरी रिक्वायर्ड जी आहे ती बदलेल. आणि जर मेमरी रिक्वायर्ड बदलली तर त्याच्या अनुषंगाने काय बदलेल, त्याची रेंज बदलेल. मी त्या दिवशी गणित करायला सांगितलं होतं, वेदांतला वेदांतने केलं असेल, आय बिलीव्ह, राईट? केलंय ना वेदांत? चला तर आपण आता हे बघूयात की याचं उत्तर बरोबर येतंय का. हा नाही, ठीक आहे, चालेल, आज करा, राईट? हो हो, चला करेल, काय अडचण नाही. बरं आता बघा, मी काय केलं, इथे लॉंग इंटिजर असं टाकले. आता कंपाईल करतोय आणि रन करतोय तरी देखील मला चुकीची व्हॅल्यू यायला लागली. कशामुळे चुकीची व्हॅल्यू येत असेल, आता थोडस लावा बरं लॉजिक आणि सांगा मला काय रिझन असेल. आता चुकीची व्हॅल्यू येण्याचं रिझनच नाहीये. कशामुळे येत असेल? अरे कारण तुम्ही अजून देखील त्याला सांगतायत कशाची व्हॅल्यू, मला बिलची व्हॅल्यू तर दे. बिल हा आता लॉंग इंटिजर डेटा टाइपचा व्हेरिएबल आहे, तरी देखील तुम्ही काय सांगतायत त्याला, मला इंटिजर डेटा टाइपचीच व्हॅल्यू दे. अरे ऑब्व्हियसली इंटिजर डेटा टाइपची व्हॅल्यू तर असणारच नाहीये ना ती व्हॅल्यू. मग तुम्हाला इथे फॉर्मॅट स्पेसिफायर सुद्धा चेंज करावं लागेल. आणि इथलं फॉर्मॅट स्पेसिफायर आहे %LD, लॉंग डेसिमल. म्हणजे अगोदर तुम्ही डेसिमल वापरायचं, आता काय वापरणार आहे, लॉंग डेसिमल. लक्षात? आणि रॉंग डेसिमल वापरलं, कंपाईल केला, प्रोग्राम रन केला तर तुमचं उत्तर बरोबर आहे. बघा 34,000 इज युअर फायनल बिल. कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही, दिस इज ऍक्युरेट. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला जर 200 किलो आहे ना, त्याच्याऐवजी 2000 किलो बी घेतलं तरी देखील तुमचं उत्तर बरोबरच येणार आहे. बघूयात आपण येते का कसं. बघा आलं, 1,15,000. द व्हॅल्यू इज करेक्ट, राईट? सो नाउ यू जस्ट हॅव सॉल्व्ड अ प्रॉब्लेम, बरोबर आहे. पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असताना एक गोष्ट चुकीची झालीये. काय झालीये? कारण याची जी रेंज काढलेली आहे आपण, मी तिकडे घेऊन चालतो तुम्हाला, याची रेंज कशी काढली ते दाखवतो एकदा, म्हणजे आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने याला समजून घेता येईल आणि मग पुढे जाता येईल. ठीक आहे? तो
याची जी तुम्ही रेंज काढलेली आहे ती रेंजच मुळात अशा एका फॉर्म्युल्यावर काढलेली आहे की जो फॉर्म्युला तुम्हाला काहीतरी सुचवतोय. आणि काय सुचवतंय बरं? चला मी तुम्हाला आता इथे घेऊन जातो. हे मी इथे पेस्ट केलेलं आहे, दिसतंय तुम्हाला सगळं बरोबर आहे. आता आपण काय केलं, लॉंग इंटिजर घेतलं इथे बरोबर. लॉंग इंटिजरच्या 4 गोष्टी ज्या आपल्याला माहित असायला हव्यात त्या कोणत्या कोणत्या मी तुम्हाला सांगितलं होतं. हाऊ टू यूज, तुम्हाला लक्षात आलं कसं लिहायचंय, लॉंग लिहायचंय आणि इंट लिहायचंय बरोबर. त्याच्यानंतर फॉर्मॅट स्पेसिफायर, कसं आहे फॉर्मॅट स्पेसिफायर, फॉर्मॅट स्पेसिफायर कसं लिहायचंय, %LD करायचंय बरोबर. हे लक्षात आलं. आता मेमरी किती लागणार आहे, एक जर व्हेरिएबल मला स्टोअर करायचं असेल रॅम वर तर किती मेमरी लागणार आहे बाबा, तर याला लागते 4 बाइट्स. किती लागते, 4 बाइट्स. मग आता आपण विचार करू शकतो की इंटिजर डेटा टाइपच्या व्हॅल्यूला 2 बाइट लागत होते, इथे मला किती लागतात, 4 बाइट लागतात. 4 बाइट म्हणजे किती झालं, आता माझं 832 म्हणजे 32 किती झाले, बिट्स झाले. आणि जर 32 बिट्स होत असतील, जर 32 बिट्स होत असतील तर याची रेंज मला काढायची असेल तर कशी काढता येईल, मग मला काय लिहावं लागेल, 32 लिहावं लागेल. आणि ते 32 कुठे लिहावं लागेल, मला 2^32 असं लिहावं लागेल बरोबर. आणि 2^32 लिहून जेवढी काही व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यू मध्ये मला प्लस आणि मायनस दोन्हीही ठेवावं लागेल बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल की ही जी व्हॅल्यू निघते, याची जी व्हॅल्यू निघणार आहे, या समीकरणाची जी व्हॅल्यू निघणार आहे ती व्हॅल्यू इतकी प्रचंड मोठी आहे की तुम्ही साधारणतः मोठे मोठे गणित याच्यातून सोडवू शकता. साधारणतः मोठमोठ्या व्हॅल्यू ज्या न्यूमेरिक आहेत त्या स्टोअर करण्याचं तुमचं आताच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. बट एक प्रॉब्लेम नव्याने तयार झालाय. कुठला प्रॉब्लेम नव्याने तयार झालाय, तर तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर इथे बघा, ज्यावेळेस मी स्टोअर करतोय ना त्यावेळेस मला मेमरी लागायला लागली 4 बाइट्स राईट. आता ही जी 4 बाइट्स मेमरी आहे सर, ही 4 बाइट्स मेमरी मला लागणार आहे माझ्या रॅम वरची. मला एक सांगा, जर माझ्याकडे 1000 किंवा 10,000 माझ्याकडे काय आहेत, लॉंग इंटिजर आहेत. लॉंग इंटिजर मला स्टोअर करायचे 10,000 व्हॅल्यू. तर मला सांगा 10,000 व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मला किती जागा लागेल, 10,000 इंटू 4 बाइट्स लागतील बरोबर. मग किती होतं हे, 40,000 बाईट. आता 40,000 बाईट म्हणजे किती झालं, 40,000 बाईट्सला जर आपण कॅल्क्युलेट केलं, 40,000 बाईट्सला कशामध्ये, एमबी मध्ये जर कन्वर्ट केलं तर याला डिवाइड बाय 1000 जरी केलं तर ती एमबी होऊन जाते बरोबर. डिवाइड बाय 1000 म्हणजे 40,000 डिवाइड बाय 1000 चा अर्थ किती होईल, 4000 होईल राईट. आणि 4000 ला देखील तुम्ही जर 1000 ने अजून एखादा 1000 ने डिवाइड केलं तर याची व्हॅल्यू जी येईल ती येईल नियरली 4 GB बरोबर. 4 GB म्हणजे तुमचं एक छोटस ऍप्लिकेशन 4 GB चा रॅम घेऊन जाईल की नाही बरोबर. मग 4 GB चं रॅम, तुमच्या मोबाईलचं रॅम तर बघा ना किती असते, आणि तुमच्या लॅपटॉपचं रॅम असं असून किती असणार आहे, 16 GB असेल, 32 GB असेल. पैकी तुमचं 4 GB तर तुमच्या ऍप्लिकेशनलाच लागायला लागले, म्हणजे हे काही बरोबर नाहीये. तर मग तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला ह्या व्हॅल्यूज यूज करायच्या इंटिजर डेटा टाइपच्या, पण मला हे करत असताना कुठल्याही कंपायलर वरती, कुठल्याही सिस्टम वरती मी जर प्रोग्राम रन केला तर मला 2च बाईट व्हॅल्यू लागावी, 2च बाईट मेमरी लागावी, असं जर वाटत असेल ना तुम्हाला, तर त्याच्यासाठी एक पर्याय दिलेला आहे. आणि तो पर्याय काय आहे, तर तो पर्याय आहे शॉर्ट इंटिजर. काय पर्याय आहे, शॉर्ट इंटिजर. तर शॉर्ट इंटिजर कसं वापरायचं, मग तुम्हाला शॉर्ट इंटिजर तर तुम्हाला लिहायचंय शॉर्ट इंट, लिहिलं जसं तुम्हाला आता दाखवलं होतं, लॉंग इंट लिहायला सांगितलं होतं हाऊ टू यूज मध्ये बरोबर राईट. हाऊ टू यूज मध्ये तसं इथे शॉर्ट इंटिजर लिहायचंय. त्याच्यानंतर मग याचं फॉर्मॅट स्पेसिफायर काय असणार आहे, फॉर्मॅट स्पेसिफायर, तर फॉर्मॅट स्पेसिफायर आहे याचा आहे %D वापरू शकता तुम्ही किंवा %I, दोन्हीपैकी कुठलंही एक वापरू शकता. %D सुद्धा वापरलं तरी चालतंय, %I वापरलं तरी चालतंय. मग याला मेमरी किती लागणार आहे, तर याला मेमरी लागते 2 बाइट्स. तेवढी इंटिजरला लागते ना तेवढीच. पण ही 2 बाइट्स कुठं कुठं लागते, तर TCC वर लागते, GCC वर लागते, म्हणजे तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ वगैरे वापरलं तर त्याच्यावर लागते. आणि GCC नावाचा एक कंपायलर असतो जो जॉईंट कॅल्क्युलस कंपायलर असं म्हटलं जातं. या जे कंपायलर आहे ना, हा JCC कंपायलर, याचं नाव काय आहे, जॉईंट कॅल्क्युलस कंपायलर. जॉईंट कॅल्क्युलस कंपायलर हा जो कंपायलर आहे ना, हा कंपायलर तुम्हाला कधीही पाहायला मिळणार नाही. कशामुळं,
कारण हा कंपायलर फक्त आणि फक्त लॅबोरेटरी मध्येच यूज केला जातो. जसं तुम्ही आता बघितलं की सी लँग्वेज कोणी तयार केलेली आहे, डेनिस रिचीनी, बरोबर आहे. आता हा डेनिस रिची ज्यावेळेस काम करत असेल त्यावेळेस जे कंपायलर त्यांनी वापरलेलं आहे किंवा वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज, वेगवेगळे सायंटिस्ट जे कंपायलेशन साठी प्रोग्रामसाठी वापरतात ते असतं जेसीसी. हे तुम्हाला कधीही बघायला नाही भेटणार जोपर्यंत तुम्ही लॅब मध्ये काम करणार नाही, R&D मध्ये काम करणार नाही, बरोबर आहे. तर हे कंपायलर जरी असलं तरी, जीसीसी कंपायलर जरी असलं, जीसीसी म्हणजे काय, तर जिओग्राफी म्हणजे जीसीसीचा अर्थ काय होतो, ग्राफिकल C++ कंपायलर. हे ग्राफिकल म्हणजे काय, तर बाबा तुम्हाला बघा व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये जसं तुम्हाला आता इथे दिसतंय ब्ल्यू स्क्रीन आणि ब्लॅक स्क्रीन, याच्या पलीकडे काय दिसतंय का, टीसीसी मध्ये नाही दिसत. तर मग तुम्हाला जर बघायसाठी चांगलं वाटायचं असेल एखादं ऍप्लिकेशन, तर त्याच्यासाठी व्हिज्युअल स्टुडिओ सारखे ऍप्लिकेशन्स आहेत, भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. हे सगळेचे सगळे, आणि इव्हन वेदांत तुम्ही जे म्हटले होते ना गिट कोड, ते कुठला कोड, लिट कोड, बरोबर. या लिट कोडवर जर तुम्ही सी लँग्वेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागलात ना, तर तुम्हाला सुद्धा तिथे जीसीसी नावाचं कंपायलरच दिलेलं आहे. आलं लक्षात वेदांत? लिट कोड जर तुम्ही बोलले होते ना डीएसए साठी, तर तिथलं जे कंपायलर आहे ऑनलाईन सगळेचे सगळे कंपायलर हे जीसीसी कंपायलर्स असतात. तर मग हे कुठलेही कंपायलर असेल तर या सगळ्या कंपायलर मध्ये 2 बाईटच लागेल, आणि जर 2 बाईट लागत असेल तर मग त्याची सुद्धा रेंज काय असणार आहे, -32,768 टू प्लस 32,767, याची सुद्धा रेंज सारखीच असणार आहे, बरोबर. तो मग शॉर्ट इंट कसं वापरायचं ते आपण बघूयात लगेच. मी तुम्हाला लगेच इथे दाखवतो, पण इथे तुम्हाला कळणार नाही. कशामुळे नाही करणार, कारण याची साईज जी आहे ती साईज डिफाईन करण्यासाठी तुम्हाला वेगळं ऍप्लिकेशन वापरावं लागेल, जसं की व्हिज्युअल स्टुडिओ आहे किंवा ऑनलाईन एखादं कंपायलर वापरावं लागेल आणि बघावं लागेल. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. तर त्याला वापरायचे कसं, सिंपल ह्या लॉंगच्या ऐवजी काय लिहायचंय, शॉर्ट लिहायचंय, आणि इथे एलडी केलंय ना त्या ठिकाणी एल काढून टाकायचं, प्लेन डी ठेवायचं तरी चालतं, किंवा आय ठेवायचं तरी चालतं. ठीक आहे, तो दोन्ही कंडिशन मध्ये हा प्रोग्राम रन होणार आहे आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. आता इथं शॉर्ट इंटिजर असल्यामुळे एवढी मोठी किंमत मिळणार नाही, कारण ती आउट ऑफ रेंज जाईल, आणि आउट ऑफ रेंज गेल्यामुळे तुम्हाला आता देखील काय आलेलं आहे, गार्बेज व्हॅल्यू आलेली आहे. आलं लक्षात? लक्षात आलं? काय डाऊट आहे याच्यामध्ये? येस, बोला, काय डाऊट आहे याच्यामध्ये? नो, व्हेरी गुड. नाउ द थिंग इज दॅट, बघा तुम्ही विचार करून की आपण हे 2-3 आतापर्यंत किती डेटा टाइप शिकले आपण, 2 डेटा टाइप शिकले. मेन म्हणजे बिल्ट इन डेटा टाइप मधला एक शिकला आपण कॅरेक्टर डेटा टाइप, आणि दुसरा शिकलो हा एक कॅरेक्टर डेटा टाइप आणि एक इंटिजर डेटा टाइप, बरोबर. इंटिजर डेटा टाइप मध्ये आल्यानंतर आपल्याला कळायला लागलं की यार इथे निगेटिव्ह व्हॅल्यूज असणार आहेत, बरोबर, राईट. आता मला एक सांगा, इफ आय आस्क यू टू राईट, मी जर तुम्हाला एक लिहायला सांगितलं पेपरवरती, काय लिहायला सांगितलं, मी सांगितलं की राईट 10, 10 लिहा, तर तुम्ही कसं लिहाल, असंच लिहाल ना, बरोबर, राईट ना. येस सर, राईट, तुम्ही असंच लिहाल. बरं, मी तुम्हाला सांगितलं 100 लिहा, तरी तुम्ही असंच लिहाल, बरोबर. म्हणजे इथे तुम्ही लक्षात घ्या, एक गोष्ट मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतोय, जी गोष्ट कुणीही सांगत नाही, कुठेही शिकवली जात नाही, ते आपण शिकवतो. एक लॉजिक बघा, काय सर्वसाधारण लॉजिक, ते आपण डेटा टाइप वापरायचा प्रयत्न करतोय, बरोबर. मी तुम्हाला लॉजिकली लिहायला सांगितलं पेपरवरती की 10 नावाचा नंबर लिहा, तुम्ही असा लिहिणार, राईट. इफ आय आस्क यू टू राईट -21, कसं लिहाल तुम्ही, मायनसचं चिन्ह लिहाल आणि 21 लिहाल, बरोबर की चूक, मला एवढं सांगा, बरोबर ना, बरोबर ना. म्हणजे आपण कधीही बघा, कधीही या व्हॅल्यूज कोणत्या आहेत बरं, ही 10 व्हॅल्यू तुम्हाला काय वाटते, पॉझिटिव्ह व्हॅल्यू नाहीये, आहे की नाही, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ना. 100 काय व्हॅल्यू आहे, पॉझिटिव्हच आहे, बरोबर की नाही, दोन्ही व्हॅल्यू ह्या पॉझिटिव्ह होत्या. म्हणून आपण काय केलं, ज्या ज्या वेळेस मॅथमॅटिक्स मध्ये आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहित असतो त्या त्यावेळेस साइन देत नसतो.
येतो का साईन? सांगा मला. म्हणजे या ज्या व्हॅल्यूज होत्या या व्हॅल्यूजला आपण साईन दिलं होतं का लिहिताना? कुठेतरी लिहिलंय का तुम्ही आतापर्यंत +10 नाही लिहिलेलं ना? तुमचा मोबाईल नंबर ज्यावेळेस लिहिता त्यावेळेस ते +91 सोडा, तो प्रिफिक्स असतो. पण मोबाईल नंबर लिहायचा आहे त्यावेळेस तुम्ही प्लस लिहिता का? नाही लिहित. तुमचं एज लिहायचंय त्यावेळेस प्लस लिहिता का? नाही लिहित. मार्क्स लिहायचे त्यावेळेस प्लस लिहिता का? नाही लिहित. आणि याच कन्सेप्टला म्हटलं जातं अनसाइन्ड. काय म्हटलं जातं? अनसाइन्ड. निवास, रिमेंबर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अनालिटिक्स, राईट? या कन्सेप्टला म्हटलं जातं अनसाइन्ड. आणि मला सांगा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला मी विचारलंय की अंटार्क्टिका खंडामध्ये टेम्परेचर किती आहे, तुम्ही सांगितलं -21 आहे. -21 लिहिताना तुम्हाला कधीही युनिव्हर्सली मायनस हे साईन द्यावंच लागेल. द्यावं लागेल की नाही? द्यावं लागेल ना. म्हणजे या कन्सेप्टला म्हटलं जातं साइंड. काय म्हटलं जातं? साइंड. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस आपण डेटा यूज करत आहोत त्यावेळेस प्रत्येक डेटामध्ये साइंड डेटा सुद्धा असणार आहे आणि अनसाइंड डेटा सुद्धा असणार आहे की नाही? बरोबर. मग आपण कॅरेक्टर नावाचा डेटा टाईप पाहिलेला आहे, राईट? कॅरेक्टर नावाचा डेटा टाईप पाहिलेला आहे. समजा इथे कॅरेक्टर मध्ये आपण काय लिहिलं होतं? कॅरेक्टरला किती मेमरी लागत होती? 1 बाईट. 1 बाईट लागत होती म्हणजे काय लिहित होतो आपण? 2⁸ आणि 2⁸ च रेंज काय झाली होती? आपण काढली होती 256 काढलं होतं, बरोबर. आणि रेंज काढली होती आपण 0 to 255, राईट? ज्यावेळेस आपण इंटिजरच्या बाबतीमधलं हे कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेस आपण कशी काढली? -32,768 to +32,767 अशी काढली ना, राईट? मग आता बघा, विचार करा, मी साइंड आणि अनसाइंड का सांगितलं तुम्हाला? कारण जर कॅरेक्टर असेल तर दॅट मे बी ऑल्सो अ साइंड अँड अनसाइंड. याच्यात सुद्धा साइंड आणि अनसाइंड असेल. जर मग याच्यात साइन आणि अनसाइंड असेल तर याला डिवाइड कसं करणार तुम्ही? तर याला डिवाइड असं करायचं बघा. 256 आहेत टोटल, राईट? 256 आहेत. 256 आहेत. डिवाइड बाय 2 किती होतात? 128 होतात. किती होतात? 128 ना, राईट? 128 होतात. मग काय करायचं? तर असं लिहायचं इथे -128 to +127. बरोबर. एक तर अशी होईल याची रेंज. हे 256 झाले ना टोटल, राईट? आणि अजून एक रेंज बनेल. कोणती रेंज बनेल? बघा, -255 to -1. सगळे साइंड नंबर सगळे होतील की नाही? सगळे साइंड नंबर्स या असलेल्या रेंजच्या प्रकारामध्ये या असलेल्या रेंजच्या प्रकारामध्ये काय येत आहेत नंबर्स? फक्त कोणते नंबर्स येत आहेत? साइंड नंबर्स येत आहेत, राईट? बरोबर. आपण हे जे वरती केलेलं आहे हे सगळे कोणते आहेत? अनसाइंड नंबर्स आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. हे कोणते आहेत? साइंड नंबर्स आहेत, निगेटिव्ह नंबर्स आहेत, राईट? तर असं सगळ्या याच्यामध्ये असणार आहे. प्रत्येक डेटा टाईप मध्ये साइंड आणि अनसाइंड असणार आहे 100%. एवढं फक्त लक्षात असू द्या. पुढे आपण ज्यावेळेस त्याचा संदर्भ येईल त्यावेळेस आपण शिकूया. चालेल? चालेल. सो नाव आता तुम्हाला लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी. बरं, मग आता एक प्रश्न अजून आहे. कोणता? की बाबा मला नंबर्स तर स्टोअर करता येत आहेत आता. कारण इंटिजर शिकलो, लॉंग इंटिजर शिकलो, शॉर्ट इंटिजर शिकलो, कॅरेक्टर शिकलो. मला कॅरेक्टर स्टोअर करता यायले, मला नंबर स्टोअर करता यायले. पण एक गोष्ट अजून स्टोअर करता येत नाहीये. कोणती? तर ती अशी की समजा मी तुम्हाला विचारलं की व्हॉट इज युअर पर्सेंटेज, लास्ट इयर पर्सेंटेज, काय होतं विधान तुमचं? थोडस मोठ्याने काय म्हणले? पर्सेंटाईल आलं असेल ना काही? 12th काय होतं? राऊंड फिगर 92 होतं. 91.7. Now see. Now see. Is it not a valuable value? 91.7 जे आहे शेवटचं आलेलं, तुम्हाला नाही वाटत का हे काढून टाकलं तर काहीतरी प्रॉब्लेम होईल? डेटा चुकेल की नाही? होईल ना प्रॉब्लेम.
म्हणजे आपल्याला आता अजून एक गोष्ट बघावी लागेल, आणि जी गोष्ट कोणती असेल, ही असेल की बाबा मला जर अशा पद्धतीचे नंबर्स स्टोअर करायचे ज्या नंबर मध्ये पॉइंटच्या नंतरच्या व्हॅल्यूजला इम्पॉर्टन्स असेल. इथे लक्षात काय असेल, पॉइंटच्या नंतरच्या व्हॅल्यूजला इम्पॉर्टन्स असेल, तर असं मला कसं करता येईल, तर त्याच्यासाठी आपल्याला फ्लोटिंग नावाचा डेटा टाइप आहे. हा फ्लोटिंग नावाचा डेटा टाइप शिकावा लागतो. हा फ्लोटिंग नावाचा डेटा टाइप इतका जबरदस्त आहे सर, ज्यावेळेस तुम्ही आता अर्थ, तुम्हाला पृथ्वी तर माहितच आहे, पृथ्वीचा परिघय माहित आहे, बरोबर आहे, पृथ्वीचा व्यास माहित आहे ना तुम्हाला, हा त्रिज्या माहित आहे ना, त्या सगळ्या गोष्टी इतकं भयंकर आहे ना हे फ्लोटिंग डेटा टाइप असाच नाही आलेला आहे. फ्लोटिंगचं नावच आहे फ्लोट. फ्लोट करणं म्हणजे काय, तुम्ही एक काम करा, एक पाण्याची बॉटल भरा, ती पाण्याची बॉटल एखाद्या प्लेन सरफेसवर ठेवा, पाणी अर्धवट भरलेली, आणि त्याला ढकला, ती काय करेल, फ्लोट करत पुढे जाईल, राईट, फ्लोट करत पुढे जाईल. हे जे फ्लोटिंग आहे ना, इट इज ऑलवेज रिलेटेड विथ स्फेअर. कशाशी रिलेटेड आहे, स्फेअर. ऐकले तुम्ही, जिओमेट्री मध्ये ऐकलं असेल स्फेअर, ऐकले, स्फेअर म्हणजे सर्कल, ते सर्कल भरलेलं असतं, त्याला स्फेअर म्हणतात, बरोबर. आता ही फ्लोटिंग डेटा टाइप या स्फेअरशी डायरेक्टली कनेक्टेड आहे. आणि कसं कनेक्टेड आहे, याचा वापर कसा करायचा, फ्लोटिंग मध्ये सब टाइप्स काय काय आहेत, डबल आहे, डबल फ्लोट आहे, लॉंग फ्लोट आहे, भयंकर आहे. आणि कशामुळे आपल्याला बँकिंग निवास, आपल्याला बँकेचा मेसेज येतो की नाही, डेबिटचा आणि क्रेडिटचा, प्रत्येकाला येत असेल. तो मेसेज नेहमी पॉइंट मध्ये कशामुळे असेल, कशामुळे असेल, आणि बँक मग कोणता डेटा टाइप युज करत असेल बरं, तर हे सगळं आपल्याला त्या लेक्चर मध्ये रिव्हील होईल, जे उद्याचं लेक्चर असेल. आलं लक्षात. तर मी जास्त ओव्हरलॅप करत नाही, आता जास्त ओव्हरलोड होईल. तर हे खूप, मला वाटतं आजचं लेक्चर खूप चांगलं झालेलं आहे. तुमचं मला जेन्युइन फीडबॅक हवा आहे. वेदांत, तुम्हाला कसं वाटतं लेक्चर, बरं वाटतंय की काही नवीन शिकायला मिळतंय, नवीन शिकायला मिळतंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. निवास, काय वाटतंय तुम्हाला, डाऊट क्लिअर होतात, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतात, डाऊट तर अजून नाहीतच ना आपल्याला, डाऊट आता प्रॅक्टिस करू त्यावेळेस येतील, बरोबर. सध्या आपण काय करतोय, कॉन्सेप्टला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय प्रायर टू गोइंग टू पायथन. पायथन मध्ये जाण्याच्या अगोदर जे फंडामेंटल्स असायला पाहिजेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर. गुड. तर स्टे विथ मी नाऊ. आता उद्याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूयात, मग फ्लोटिंग डेटा टाइप शिकूयात, आणि मग या प्रोग्रामिंग, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते आपल्याला शिकायला सुरुवात करायचं, ज्याचं नाव आहे ऑपरेटर्स. आणि ऑपरेटर्स न आल्यामुळे वेदांत डीएसए फेल जातात स्टुडंट. फक्त ऑपरेटर्स माहित नसतात, कसे काम करतात ते माहित नसतात, म्हणून डीएसए फेल जातो, बरोबर. आता हे बेसिक कन्सेप्ट आणि येणारे ऑपरेटर्स हे जर जमलं तर डीएसए 100% इथंच क्लिअर होतं. आलं लक्षात. चलो, सी यू, गुड नाइट, मिलेंगे कल इसी टाइम पे, बाय बाय, टेक केयर.